मी आता काही दिवसापूर्वी म्हणजे एका हप्त्यापूर्वी ओढणीचा वापर करून कंबर बारीक करण्यासाठी असे होल्डिंग आसन दाखवले होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्या व्हिडिओला मला भेटलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये मला अशा कमेंट्स आहेत की असे सेम आसन तुम्ही पोटासाठी पण दाखवा, होल्डिंग आसन म्हणजे पोटावरती जास्त प्रेशर येणार आणि जास्त शरीराची उतल होणार नाही, जास्त थकायलाही होणार नाही, पण पोटावरती खूप जास्त प्रेशर येणार आणि ते आम्ही करू शकू। तर त्याच्यासाठी मी आज छान अशी एक ओढणी घेतलेली आहे आणि ह्या प्रॅक्टिस तुम्हाला दाखवते ना, ह्या कधी करायच्या पहिले सांगते। जसं की तुम्हाला पोटाच्या एक्सरसाइज करायच्या आहेत, पोटाचे आसन करायचे तर ते सकाळी सकाळी खाली पोटाने म्हणजे उठल्यावरती केल्यावर तुम्हाला जास्त फायदा त्याचा भेटेल। अजूनच एक टिप सांगते ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला, तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। आता हे आसन सकाळी आपण करायचे आहेत। जर तुमच्याकडे वेळच नाही, सकाळी खूप गडबड आहे तुमच्याकडे, तर तुम्ही ऍटलीस्ट जेवण झाल्यावरती 2-2.5 तासांनी हे प्रॅक्टिस करायच्या आहेत। खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल। पोट तर कमी होणारच आहे, त्याच्यासोबत मांड्यांचा फॅट पण कमी होणार आहे, हाताचा शोल्डरचा फॅट पण कमी होणार आहे आणि कंबर पण बारीक होणार आहे। हिप्सवरचा फॅट देखील तुमचा याच्याने चांगला कमी होणार आहे आणि ना बॉडी अशी फिट होते, याच्याने लूज पडत नाही, म्हणून हे आसन करणं खूप जास्त फायद्याचे ठरतात। आता आपल्याकडे ओढणी, दुपट्टा, स्टॉल ह्या गोष्टी तर आपल्या लेडीजकडे असतातच असतात, ठीक आहे। तर नाहीच काही तर तुम्ही एखादी रस्सी देखील घेऊ शकता। आता आसन करायचे आहेत तर आपल्याला पहिले पाठीवर झोपायचं आहे आणि इथे झोपायच्या अगोदर एका पायामध्ये ओढणीला लॉक करून घ्यायचंय। इथे तुम्ही ओढणी बांधून पण घेऊ शकता किंवा तुम्ही अशी लॉक पण करून ठेवू शकता किंवा तुम्ही या ओढणीला असं बांधून पण गाठ पण मारून ठेवू शकता, तुमच्यानुसार तुम्हाला कशी पद्धत आवडेल। मी तर असंच ठेवते। आता इथे मला झोपायचं आहे या पोझिशन मध्ये, सरळ सरळ झोपून घ्यायचं आहे, उशी वगैरे घ्यायची नाही झोपायला, सरळ आपलं डोकं मॅट वरती गेलं पाहिजे। ब्रीदिंग करायची आहे आणि पायाला उचलायचंय। तुम्हाला मी एक सांगते की जर तुमच्या पाय दुखत असतील, तुम्हाला पायामध्ये तुमच्या मुंग्या येत असतील, तुमचे पाय खूप जड पडलेले आहेत, तर त्याच्यासाठी देखील खूप जास्त तुम्हाला फायदा ठरणार आहे। अजून तुम्हाला हे आसन करण्यासाठी एक अजून चांगला फायदा आहे की तुमचे जर गुडघे दुखत असतील ना, त्याच्यासाठी पण तुम्हाला खूप चांगले या प्रॅक्टिसच्या भेटणार आहेत। व्हिडिओज बघत राहा। आता ब्रीदिंग करायची आहे अँड स्लोली स्लोली पायाला वरती आणायचं आहे। 1 स्लोली खाली न्यायचं आहे, श्वास सोडत। 1 2 आता मी इझी मध्ये करू शकते, माझ्या पायावरती फॅट नाहीये, तुमच्या असेल तुम्ही याच्यापेक्षाही स्लो केलं तरी काही हरकत नाही। फक्त प्रयत्न करायचा, गुडघा वाकवायचा नाहीये, असा पाय आपला सरळ आला पाहिजे, तेवढी ताकद तुम्हाला ओढणीने खेचायची आपल्या अपर बॉडीकडे। 4 5 6 7 हलकसं प्रेशर येत आहे पोटावरती, कारण की पाय जमिनीला आपटत नाही, मी हलकासा असा वरती ठेव। 8 9 10 आता तुमचा झाला असेल हा 50चा राऊंड। आता इथे काय करायचं आहे, या पोझिशन मध्ये ओढणीला पकडायचं आणि होल्ड करायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्लोली स्लोली श्वास सोडत सोडत, जितकं तुम्ही आरामात तुम्ही श्वास सोडत जाणार तितकं तुमच्या पोटावरती खालच्या प्रेशर येणार। इथे बस, इथे पाय गेला आपला, इथे होल्ड करायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुम्हाला हा 20चा होल्ड करायचा। सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला, हा पाय जमिनीवरती ठेवायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओढणीला खेचत थोडंसं हातावरती शोल्डरवरती देखील प्रेशर आलं पाहिजे
आणि पूर्ण आपल्या पायावरती प्रेशर आलं पाहिजे. वरती होल्ड करायचं, श्वास थांबून ठेवायचा इथे सोडून दिल्याच्या नंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली श्वास सोडत खाली जायचं आणि इथे बस. इथे आल्यावरती होल्ड करायचं. असं पकडू शकता पायाला, ओढणीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पायामध्ये ओढणीला लॉक करायचं. आता खूप जास्त प्रेशर येणार आहे हिप्स वरती पण आणि पोटावरती पण. ते प्रेशर थोडस सहन करायचं. दुखणं नाहीये, पेन पण नाहीये, पण बॉडीवरती प्रेशर येते तर थोडासा त्रास तर होतोच. काउंट करत राहायचं, श्वास घेत राहायचा, सोडत राहायचं. या पोझिशन मध्ये यायचं. 1. तुम्हाला सायटिकाचा त्रास असेल त्याच्यासाठी पण हे आसन तुम्ही जरूर करा, खूप चांगला फायदा भेटेल. 2 3. जितक्या आरामात करणार तितका चांगला तुमच्या पोटावरती फायदा भेटणार, प्रेशर येणार. 4 5 6 7 8 9 10. आता हा राऊंड पण झाला तुमचा 50चा. इथे पकडायचं पायाला पूर्ण या पोझिशन मध्ये ओढणीला आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली खाली न्यायचं पायाला. रिलॅक्स. एका पायाला हे असं फोल्ड करायचं, एका पायाला या पोझिशन मध्ये आणायचं, असं पकडायचं दोन्ही हाताने ओढणीला. इथे सर्कल बनवायचं. 1 2 3 4 5. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी राऊंड कमी घेते, पण तुम्हाला प्रत्येक राऊंड हा 50चाच घ्यायचा आहे. 1 आणि सुरुवातीला तितकंच करा, नंतर याचे व्हेरिएशन तुम्ही वाढवू शकता. 4 3 4 and 5. आता या पोझिशन मध्ये वापस फास्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. इथे वापस होल्ड मध्ये जायचं. तर मी जात नाही, तुम्हाला जायचं आहे. दुसऱ्या पायाला सेम व्हेरिएशन करायचं. या पायाला फोल्ड करून घ्यायचं, या पायाला वरती आणायचं अँड स्टार्ट. 1 2 3 4 5. रिव्हर्स राऊंड मध्ये जायचं. 1 2 3 4 अँड 5. वापस होल्ड करायचं तुम्हाला आणि रिलॅक्स. आता दोन्ही पायाला ओढणीला वापस लॉक करायचं. आता काय करायचं आहे, या पोझिशन मध्ये असं पकडायचं. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाला वरती आणायचं, खेचायचं ओढणीला ताकद लावून दोन्ही हातांनी आणि 1 2 3 4. ओढणीला फोल्ड करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल मी कशी उचलते. अपर बॉडी. 4 5 6 7 8 9
10. आता इथे होल्ड करायचं. अपर बॉडीला पण उचलायचं, पाय पण 90 डिग्रीवरती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ॲटलिस्ट 20चा होल्ड तरी झाला पाहिजे. आता हळूहळू या पोझिशन मध्ये जायचं. 1 खूप इझी मध्ये जाऊ शकतो आपण असं. 2 3 4 5 6 7 8 9 10. इतकं नाही बॉडीला नेता आलं तरी काही हरकत नाही. जितकं होईल तितका प्रयत्न तर करायचा. प्रयत्न केल्याशिवाय काहीच होणार नाहीये. आता या पोझिशन मध्ये जायचं. थोडंसं पायाला हलकंसं उचलायचं आणि बॉडीला पण मागे खेचायचं. होल्ड करायचं. नौकासन मध्ये जातात ना ती पोझिशन. पण आपली हेवी बॉडी असल्यामुळे आपण जाऊ नाही शकत, तर आपण ओढणीचा सपोर्ट घेऊन ऍटलीस्ट थोडा तरी प्रयत्न करायचा. या पोझिशन मध्ये जायचं आणि होल्ड. पूर्ण आहे ते तुमच्या पोटावरती प्रेशर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता मी तुम्हाला बोलली होती की मी लास्टला एक टिप सांगते पोटासाठी. खूप जास्त फायदा ठरतो. जर तुमचं पोट खूप जास्त आहे, बाकीची बॉडी नाहीये आणि तेच तुम्हाला कमी करायचं, तुम्ही ह्या प्रॅक्टिस करा. अजून खूप साऱ्या प्रॅक्टिस आहेत माझ्या चॅनलवरती पण आहेत, युट्यूबला पण तुम्ही सर्च करू शकता, जसं काही नाही. आणि एक टिप्स अशी आहे ना की त्याच्याने तुमच्या पोटाचा फॅट कट होतो. तर तुम्ही सकाळी मॉर्निंगला उठल्याबरोबर आहे ना खाली पोटाने चहा घेणं बंद करा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, तर रात्री तुम्हाला 1 चमच मेथीचे दाणे भिजत टाकायचे आहेत पाण्यामध्ये, काचेच्या बाउलमध्ये, आणि ते सकाळी तुम्हाला गरम करायचं आहे पाणी. मेथी पण गरम म्हणजे ते बॉईल करायचं, मेथी सगळं पाणी ते गाळून घ्यायचं, ते पाणी प्यायचं. थोडंसं कडू लागेल, 2-3 दिवस वाटेल, नंतर काही वाटत नाही. आणि ती मेथी आहे तर तुम्ही चावून जर खाऊ शकता तर ती चावून पण खाऊन घ्यायची आहे. याच्याने आपल्या पोटाचा फॅट कट होतो. आता खूप जण बघील गरमी आहे, गरमीमध्ये मेथी खूप अजून गरम पडेल, आम्हाला पहिलं सीटचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्याची क्वांटिटी कमी करा. ॲटलीस्ट 5-6 दाणे घेऊन सुरुवात करा. ठीक आहे, ही टिप्स आहे. नित्य नेमाने तुम्ही हे ड्रिंक घ्या आणि ह्या प्रॅक्टिस करा. गॅरंटीने रिझल्ट येतो. गोड खाणं जर बंद केलं तर पोटाचा फॅट वितळायला पण खूप जास्त मदत होते. पाणी चांगलं प्या. गरमी आहे खूप जास्त, तर 3.5 लिटर पाणी तुम्ही प्या. जेवढं तुम्ही वॉशरूमला जाणार तेवढे तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडणार. नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा. ज्यांना आवश्यकता आहे या व्हिडिओची त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. भेटूया पुढे छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करा पहिल्यांदा आला असेल तर चॅनलवरती. भेटूया परत.